जो घटना हुई है, जो क्षतिग्रस्त हुआ है, उनके घर वालों से उनसे बात करते हैं कि क्या घटना है और इस घटना के बाद उन लोगों की क्या प्रतिक्रिया हुई, बीएमसी ऑफिसर्स की क्या प्रतिक्रिया हुई। सर, आपका पूरा नाम बताइएगा और जो जिसका घटना हुआ है और जिसके साथ हुआ है उनका पूरे विवरण बताइएगा और कैसे हुआ, कब हुआ है। मेरा नाव अनिल जाधव आहे सर. मराठीमध्ये हां, सांगा. माझं नाव अनिल जाधव आहे. ही घटना 15 तारखेला दुपारी 1 ते 1:30च्या दरम्यानमध्ये झालेली. जस्ट ही माझी वाईफ श्रद्धा जाधव आणि माझा मुलगा शौर्य आणि माझी साली मनाली शेलार. मेवणी मनाली शेलार. ती जस्ट टू व्हीलरवरनं जाताना गाडीवरनं अचानक ते कुजलेलं झाड तिच्या अंगावरती पडलं. अंगावरती पडल्यावरती तिला जबरदस्त त्या टायमाला मार लागलेला होता. मार लागल्यामुळे ती त्या टायमाला बेशुद्ध अवस्थेत पडली. बेशुद्ध अवस्थेत पडल्यामुळे तिला बाजूच्या आजूबाजूच्या माणसाने तिला रिक्षामध्ये बसून बाजूच्या हॉस्पिटलमध्ये, नजीकच्या हॉस्पिटलमध्ये तिला हे केलं. त्या टायमाला त्याने सांगितलं की तुम्ही तिथून लगेच हलवा, कारण की बाळाचे ठोके त्या टायमाला आम्हाला त्यांनी सांगितलं डॉक्टरने की कमी दाखवतात. कमी दाखवल्यामुळे आम्ही तिकडून डायरेक्ट तिथून त्यांनी सांगितलं BMC वॉर्डमध्ये आम्ही तिला लगेच घेऊन आलो. BMC वॉर्डमध्ये घेऊन आल्यानंतर आम्हाला तिकडे आम्हाला या ताई आहेत, या ताईंनी भरपूर सहकार्य केलं. या सहकार्य केल्यामुळे आणि त्यांच्या महिला पण त्यांच्यासोबत होत्या ताईंसोबत, त्यांनी पण आम्हाला भरपूर सहकार्य केलं. त्या टायमाला आम्हाला कुपरपासून त्यांनी सांगितलं कुपरमध्ये घेऊन जावा, कारण की क्रिटिकल कंडिशन असल्यामुळे त्यांनी सांगितलं आम्हाला कुपरमध्ये घेऊन जावा. कुपरमध्ये घेऊन गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की ह्या ताईने आम्हाला ॲम्ब्युलन्सपासून ते पूर्ण त्या हॉस्पिटलमधून जेवढा पण होण्यापर्यंत भरपूर मदत केली त्या टायमाला. पण अजून पण तिची कंडिशन एवढी क्रिटिकल आहे, म्हणजे खराब आहे की तिचा हात फ्रॅक्चर झालाय पूर्ण आणि ऑपरेशन करायला सांगितले डॉक्टरने पूर्ण. ते प्रेग्नेंट पण होतं असं मला पडला की ते 6 महिन्याच्या ती प्रेग्नेंट आहे त्या टायमाला आणि तिची अजून पण कंडिशन तो हेच आहे, खराबच आहे. त्यामुळे आणि डॉक्टरने तिला कुठे कुठे कंप्लेंट केला आणि काय प्रक्रिया झाली. आम्ही 16 तारखेपासून ज्या टायमाला घटना झाली त्या तारखेपासूनच 15 तारखेपासूनच आम्ही प्रथम आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आलो. पोलीस स्टेशनला आम्ही निवेदन दिलं. त्यांना सांगितलं की अशी कंडिशन आहे. पण त्या टायमाला पण त्यांनी फक्त आमच्याकडून एक अव्वल 16 तारखेला एक लिहून घेतला त्यांच्याकडून. पण आज 15 तारखेची आज 20 तारीख आली, ते अजून पण आम्हाला असं उत्तर देतात की या उत्तराचे अजून आम्ही थोडे दिवस आम्ही वाट बघू, म्हणजे अजून आम्हाला थोडे दिवस वाढवून द्या. कारण की हे असे दिवस आम्ही जर काढत गेलो तर आम्ही कुठे कुठे लक्ष देणार, आम्ही घरच्यांवरती लक्ष देणार, या पोरांवरती लक्ष देणार की हॉस्पिटलमध्ये लक्ष देणार. त्यामुळे आमची कंडिशन एवढी खराब आहे की आम्ही कोणाला काय बोलू शकत पण नाही ना, की आम्हाला स्थानिक आम्हाला ज्या ताई आहेत त्या भरपूर मदत करत. हे सर आहेत, सुमित सर, ते पण आम्हाला भरपूर मदत करतात. पण आम्हाला असं प्रोत्साहन पोलिसांकडून जे येणार होतं ते अजूनपर्यंत काय आलं नाही. त्यामुळे आम्ही हेच झालो, म्हणजे परेशान झालो भरपूर, की आम्हाला कोण सहकार्य हे पोलिसांकडून तरी अपेक्षित होतं, ते आम्हाला अजून अपेक्षित नाही होत आहे. आम्ही त्यांच्यावरती एकच मागणी करतोय की जे स्थानिक कोणते अधिकारी आहेत त्यांच्यावरती तुम्ही FIR दर्ज करा, कारण FIR दर्ज झाल्याशिवाय आम्ही पुढे तुम्ही तुमच्या पर्यायी पण तुम्ही ॲक्शन घेऊ शकता आणि आम्हाला पण त्याच्यावरती कठोर कारवाई झाली. कारण की ह्याच्या पुढे तरी कुठे घटना झाली, ह्याच्या पुढे कुठे होऊ नये, त्यासाठीच आम्ही करतोय की जे स्थानिक अधिकारी आहेत त्यांच्यावरती तुम्ही FIR नोंद करा. पण त्यासाठी पण आम्हाला कुठला रिस्पॉन्स येत नाही आहे. त्यांच्या बहिणीला काय सांगतो ते तुम्ही काय सांगतात, तुम्हाला काहीतरी सांगू शकता. आम्हाला एवढंच माहिती आहे की माझी बहीण जशी होती तशी आम्हाला रिटर्न आमच्या घरी आली पाहिजे. बस आम्हाला कोणाकडनं काही हे नाही, फक्त आणि जे आहेत ना BMC वाले त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. बस ते लक्ष तर देत नाही आता. तर आता 1 आठवडा होईल त्याला. मग आता आम्ही तरी काय करायचं. 2 महिन्याची डिलिव्हरी. हा माझा मुलगा आहे, 4 वर्षाचा आहे तो. त्याला सुद्धा लागलेला आहे छातीला मार. तर आता काय त्याला पण लागले मार बसले त्या दिवशी. आणखीन मॅडम, तुम्ही इतका सपोर्ट केला यांच्या, तुम्हाला काय लागतात यावर कोणाला यावर कारवाई करायला पाहिजे. BMCलाच, कारण की आम्ही वारंवार पोलिसांकडे तक्रार करतोय की आमचे FIR घ्या घेतच नाहीये. आज रिपोर्ट येईल, उद्या रिपोर्ट येईल, रिपोर्ट येतच नाही त्यांचा. मग आज त्यांच्यावर आम्ही बरोबर जरा म्हणजे भांडलोच आहोत की नाही, आज आम्हाला रिपोर्ट कुठच्याही परिस्थितीमध्ये पाहिजे. आता ती लोक गेले तर त्याच्या आम्ही थांबलो इकडे. आता कधी रिपोर्ट आहे त्याची वाट बघतोय. पण त्या मुलीला खूप म्हणजे मार भरपूर लागलाय, भरपूर लागलाय. पण मुआवजा वगैरे काहीतरी तुम्ही लोक करू शकता, काय करता. आम्ही
ते लोक एवढे स्वावलंबी आहेत ना की आम्हाला अजूनपर्यंत त्यांनी सांगितलं नाही की आम्हाला ही औषधं आणायची किंवा आम्हाला फळं द्या, काहीच नाही बोलत. फक्त त्यांचं एकच म्हणणं आहे की जे गुन्हेगार आहेत ना त्यांच्यावर कारवाई तुम्ही करा असं. कारण पण आज त्या आमच्यावर होऊ शकतं, उद्या कोणावरती पण होऊ शकतं. त्याची वेळ कधी परत कोणावरती येऊ नये, त्यासाठी कारवाई झालीच पाहिजे साहेब. त्यासाठी आम्ही हे करतोय. तो ये थे हमारे बीच जो 15 तारीख को यहाँ पे महिलाओं को लगा है, उनके परिवार वाले, उनके साथ लगी हुई मैडम और पूरे बीजेपी के लोग यहाँ पे वार्ड 56 के लगे हैं कि इन महिला को किसी तरह से मुआवजा मिले और इनको इंसाफ मिले, ताकि आगे जो 4 महीना है आगे की बारिश में भी ऐसी घटनाएं ना हो. अगर इसी तरह से अगर लोग इन घटनाओं के नज़रअंदाज करते गए तो ऐसी घटनाएं और भी होगी. इसलिए यहाँ के बीजेपी के वार्ड 56 के लोग लगे हैं कि यहाँ पे ऐसी घटना ना हो. इसलिए यहाँ पे जो भी इस चीज के लिए जिम्मेदार है उसके ऊपर कोई न कोई कार्रवाई हो. मैं कैमरामैन गौरव आगे उसको और ज्यादा प्रॉब्लम होने वाला है, तो उसकी डिलीवरी तलब वो मतलब अच्छी होनी चाहिए. तो बीएमसी ने उनको मदद करना चाहिए. उसका डिलीवरी अभी वो अच्छी दिख रही है, डिलीवरी के टाइम उसको कुछ प्रॉब्लम होगा, उसके बच्चे को प्रॉब्लम होगा, तो इसलिए बीएमसी ने तो ध्यान देना चाहिए ना, उसको मुआवजा तो देना चाहिए ना. तो आगे इस तरह से घटनाएं ना हो, इसलिए ये लोग लगे हुए हैं इनके साथ और इनके परिवार वालों के साथ. मैं कैमरामैन गौरव यादव के साथ कन्हैया लाल यादव, AM न्यूज. आप लोगों का बहुत बहुत धन्यवाद.